नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। एक पेड़ मां के नाम डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या नेतृत्वात नंदुरबार भाजपा नगरसेवकांचा पर्यावरण संकल्प। शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण। मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांत न्यूज नेटवर्क। नमस्कार प्रेक्षक हो, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि वसुंधरेला हिरवेगार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत। याच पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात एक पेड़ मां के नाम या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि भावनिक उपक्रमांतर्गत मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले। जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते आणि विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला असून त्यांच्या या पर्यावरणस्नेही पुढाकाराची जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे। राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला होता। डॉक्टर सुप्रियाताई गावित यांनी स्वतः वृक्षारोपण करून या अभियानाचा शुभारंभ केला आणि उपस्थित लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली। त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांनीही या प्रसंगी मोठ्या संख्येने एकत्र येत वृक्षारोपण केले। आईच्या नावाने लावलेले प्रत्येक झाड हे केवळ पर्यावरणाचे रक्षण करणार नाही, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी ऑक्सिजनची बँक म्हणून काम करेल। हा केवळ एक उपक्रम नसून निसर्गाप्रती असलेली आपली जबाबदारी आहे, असे डॉक्टर सुप्रिया गावित यांनी यावेळी बोलताना सांगितले। नंदुरबार शहरातील या भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, नगरसेवक आनंदा माळी, लक्ष्मण माळी, पंकज चौधरी, भाजपा शहराध्यक्ष नरेश कांकरिया, माजी नगरसेवक संतोष वसईकर, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माणिक माळी, माजी नगरसेवक प्रकाश भोई, सामाजिक कार्यकर्ते सतीश मराठे आणि हरमेश ठाकूर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने विविध सामाजिक व रचनात्मक उपक्रम राबवले जातात। एक पेड़ मां के नाम या उपक्रमांतर्गत नंदुरबार शहरात भाजप नगरसेवकांनी दाखवलेला हा उत्साह आणि डॉक्टर सुप्रिया गावित यांचे मिळालेले खंबीर नेतृत्व यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला। या मोहिमेमुळे नंदुरबार परिसरातील पर्यावरण संतुलनाला मोठी मदत होणार असल्याचा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।